पवन स्वीट मार्ट बँक ऑफ इंडिया शेजारी जत रोड कोकणात ताजे व स्वादिष्ट पदार्थ व वाढदिवसाच्या केक ऑर्डर प्रमाणे मिळतील। पेढा, बर्फी, सोनपापडी, जिलेबी, बुंदी, श्रीखंड, फरसाणा, बेकरी प्रोडक्ट्स व कोल्ड्रिंक्स मिळतील। ग्राहकांना बसण्याची खास सोय। मोबाईल नंबर पवन कमतगी 9766 79 59 51। एटीएम चोरीचा गुन्हा विश्रामबाग पोलीस ठाण्याकडून अवघ्या 6 तासात उघडकीस। आपटा पोलीस चौकी ते कॉलेज कॉर्नर रोडवरील युनियन बँकेचे एटीएम मशीन रोख रक्कम चोरी करण्याच्या उद्देशाने फोडण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु मशीन पूर्णपणे न फुटल्याने रोख रक्कम चोरी करता आलेली नाही, म्हणून आरोपी यांनी सीसीटीव्ही कॅमेरा चोरी करून निघून गेलेले आहेत, अशी फिर्यादी यांनी त्यांची फिर्याद नोंदवलेली आहे। वरीलप्रमाणे गुन्हा होताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी तात्काळ भेट दिली व अत्यंत बारकाईने घटनास्थळाचा अभ्यास करून त्या ठिकाणी असणारे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून फुटेजमध्ये कैद असणारे आरोपी यांचा चेहरा हेरून त्या चोरट्यांचे कौशल्यपूर्ण अभ्यास केला व शोध मोहीम चालू केली। त्या शोध मोहिमेमध्ये ऋतुराज होळकर यांना त्या अनोळखी आरोपीचा चेहरा आठवला। हा चोर राजीवनगर झोपडपट्टी, आठवडा, मंगळवार बाजार, सांगली येथील आहे। या अगोदर त्याच्या विरोधात चोरीचे व घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे स्मरण झाले। त्यावरून त्या चोरट्याची माहिती घेण्याचे काम सुरू केले। आरोपी हे राजीवनगर येथे वावरत असल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी गुन्हे प्रकटीकरण शाखा विश्रामबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी खाजगी वाहनाने शोध घेण्यास गेले असता आरोपी हे दुचाकी वाहनावरून जात असताना दिसले। त्यांची चेहऱ्याचे बारकाईने निरीक्षण केले असता ते इसम सीसीटीव्ही फुटेजमधील इसम असल्याचे आढळून आल्याने लागलीच आम्ही त्यांना थांबवण्याबाबत इशारा केला असता त्यांनी पोलिसांना हूल देऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्यांना जागीच थांबवले। त्यांना गाडीवरून खाली उतरवून त्यांना अनुक्रमे नावे विचारली असता त्यांची अनुक्रमे नावे वैभव उर्फ लाल्या दत्ता टेंगील, वय वर्ष 21, राहणार राजीवनगर, मंगळवार, आठवडा बाजार, जुना कुपवाड रोड, सांगली, चेतन मनोहर जाधव, वय वर्ष 19, राहणार बिरनाळे हायस्कूल शेजारी, अभिनंदन कॉलनी, सांगली, अशी अनुक्रमे नावे सांगितलेली आहेत। त्यांना त्यांच्या ताब्यात असलेल्या वस्तूंची पाहणी घेतली असता वैभव टेंगील यांनी कबुली दिली की आम्ही तिघांनी म्हणून रात्री कॉलेज कॉर्नर रोडवरील युनियन बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे। ते एटीएम मशीन आम्हाला काही फोडण्यात यश आले नाही, तसेच त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा आम्ही आमचा रेकॉर्डिंग होऊ नये म्हणून तो कॅमेरा चोरून आणलेला आहे। तसेच सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीतील दुकाने फोडून त्यामधील रोख रक्कम व मोबाईल असे साहित्य चोरी केलेले आहे। तसेच कॉलेज कॉर्नर येथे एका इसमास त्यांच्याकडे असलेल्या लोखंडी हातोड्याचा धाक दाखवून मोबाईल व पैशाचे पाकिट वगैरे काढून घेतलेले होते, अशी कबुली त्यांनी दिली आहे। तसेच वरील बाबत सांगली शहर पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर नंबर 215/2022 भादवी कलम 392-34 या गुन्हा रजिस्टर नंबर 216/2022 380-457 प्रमाणे दाखल आहे, म्हणून वरील दोघांना या गुन्ह्याचा पुढील तपास कामी अटक करण्यात आलेली आहे। विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 6 तासामध्ये वरीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आणून कौशल्यपूर्ण कामगिरी बजावलेली आहे। तसेच आरोपीकडून जबरी चोरी व घरफोडीसारख्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। या गुन्ह्याचा अधिक तपास दौलत कोळी पोलीस कॉन्स्टेबल 438 विश्रामबाग पोलीस ठाणे हे करीत आहेत। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत।